एक चेंडू 4 धावा. सुंदररित्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. दोन चेंडू 4 धावा झाले. 2 चेंडू 6 धावा झाले आहेत. सुंदररित्या चेंडू आलेला आहे. अप्रतिम फिल्डिंग विनायक दादा यांच्यातर्फे. याच रीतीने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुढचा चेंडू. चेंडू हवेत आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. दोन धावेच्या सरासरीने धावसंख्या झालेली आहे ती 11. शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू. इथे मात्र भिडकावून दिलाय चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषा पार. दणदणीत षटकार. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 17. हॅलो. पुढची ओव्हर घेऊन होते तो पंकज. स्ट्राईकवर असेल तो प्रशांत आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो स्ट्राईकवर असेल तो मनीष. पुढचा चेंडू. चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक असेल आणि 6 धावांसाठी षटकार. बरं त्याला परंतु काही जमलं नाही. दुसरा चेंडू. आणि ते मात्र बीट होताना फलंदाज. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण.
कुठेतरी कमबॅक करतोय प्रशांत. पहिल्याच बॉलावर षटकार खाला आणि दुसऱ्या बॉलाला कमबॅक केलंय प्रशांतने. पुढचा चेंडू आणि ते मात्र रिव्हर्स केला आहे आणि क्षेत्ररक्षक धावतोय आणि जाईल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या पोचलेली आहे ती 28. पुढचा चेंडू आणि ते मात्र उडवलाय चेंडूला, फेकून दिलाय 6 धावांसाठी षटकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि त्याच दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावर. तिसरं षटक घेऊन येते तो भरत. तरी चांगली गोलंदाजी करावी लागेल भरत याला आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आणि ते मात्र ब्लॉक होलचा चेंडू. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण. गच्चाल क्षेत्रक्षम प्रशांत येता मार्फत आणि त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण. पुढचा चेंडू ते मात्र ऑफ साइडला विडकावून दिलाय. सचिन पाटील कुठेतरी मिसफील्ड करत असताना आणि त्याच दरम्यान चेंडू गेलाय षटकारासाठी 6 धावांसाठी षटकार. सचिन याच्या मार्फत. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी बीट होताना पुढचा चेंडू बीट होताना फलंदाज आणि त्याच्या चपलाईने एक धाव पूर्ण.
पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू हाताळताना भरत पाटील कुठेतरी विट होताना फलंदाज मध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतात आणि चौकार. दोन्ही कर्णधार टॉससाठी त्वरित कमिटी बॉक्सशी संपर्क साधा. वाडेकर संघाचा कर्णधार वावेकर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याच वावेकर आणि किरवली या दोन संघांचा टॉसचा कार्यक्रम करायचा आहे. सागर केने यांच्या किरवली संघाने टॉस जिंकून निर्णय त्वरित कळवायचा आहे. चला तर वळू या मॅच कडे. षटक हाताळण्यासाठी
मयूर. स्ट्राईकवर असेल तो प्रशांत आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो सचिन. पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि ते मात्र उडवलाय चेंडूला. वन बाउन्स. चौकार. पहिला चेंडूवर घनघाती प्रहार प्रशांत याच्या मार्फत. थँक्यू. 23 चेंडू 59ची गरज 21 आपण पाहतोय. रंगतदार सामना, बहारदार सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. पुढचा चेंडू ट्रॅकर टर्न झाली बॉडी. नटराजन स्टाईलनं धावबाची शक्यता देखील तिथे नाकारता आली. तिथे वाईट चेंडू +1. बाबन गेट 1 फ्री. 1+1 2. वितेशजी ढोणे साहेब शाडगावचे उद्योजक आणि सांगोडे गावचे भाऊजी देखील आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत सांगोडेकर चषक 2025 मध्ये. राजे छत्रपती क्रीडांगण सांगोडे सजला मित्रांनो, नटलाय. पहिल्या फेरीतील अंतिम बिग फाईट. एका बाजूने यजमान संघ श्री गणेश सांगोडे आणि त्याच्या प्रतिस्पर्धी बाजूने वाडेकर सी संघ. पाहायला गेलं तर दमदार कामगिरी केली बॅटिंग मध्ये वाडेकर सी टीमच्या बॅटर्सना. 6-4 पाडा वाचत होते मैदानाच्या आतमध्ये. सचिन पाटील एक क्लासिकल बॅटर आहे सांगोडे गावामध्ये. ट्रॅकर सोडून दिलाय चेंडूला. वाईट बॉल आहे. मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय संघनायकाच्या माध्यमातून. ट्रॅकर फटका फसलाय की काय. 4 क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल का तिथे. 2 धावा तर एकवटण्याचा प्रयत्न आणि 2 धावा एकवटल्यात. सचिन पाटील आणि प्रशांत पाटील ही सलामीची जोडी आहे. दोन चेंडू 9 धावा. मोठं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर तब्बल जिंकण्यासाठी 63 गरज आहे. 62 बनवल्या 24 चेंडू मध्ये वाडेकर सी टीमच्या बॅटर्सनं. समोरच्या दिशेने फटका सुरेख अलॉंग दी कार्पेट रेस लागली होती तिथे. चेस केलं फिल्डरनं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुहेरी धाबा एक पडली. सचिन पाटीलच्या बॅटमधनं धाबा येणं गरजेचं आहे. एक मात्र आशेचं किरण जर पाहायला गेलं बॅटिंग मध्ये दमदार कामगिरी सचिन पाटीलने जर केली तर श्री गणेश सांगोडे संघाचा बोलबाला पाहायला मिळू शकतो. सोबतीला प्रशांत पाटील आहे. काही कालखंड गाजवला प्रशांत पाटीलने. डावकुरेत एक विस्फोटक फलंदाज आहे. यापैकी मात्र टर्न झाला. नटराजन स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. टॅकल केले तिथे चेंडूला. चेंडू पडल्यानंतर पहा मित्रांनो शरीरावर आदलला. बाउन्स कमी घेतला चेंडूने. सरप्राईज केलं सचिन पाटीलला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. बॉलर तयार. फुटवर्कचा वापर. डान्सिंग राऊंड द विकेट. पहिल्या विकेटची प्राप्ती
गोल्डन विकेट कॅरी केली या मॅच मध्ये. सचिन पाटीलला परतावा लागेल. बिग विकेट डाऊन झाली आहे. सचिन पाटीलला माघारी धाडलं. मैदान सोडावं लागते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता बंधुत्वाची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूने बिग ब्रदर प्रशांत पाटील, दुसऱ्या बाजूने त्याचा छोटा बंधू कल्पेश पाटील. द स्टंप्स. वेगाने बॉल फेकला. अप्रतिम चेंडू. षटक समाप्त. पहिलं षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर आपण पाहतोय एक गडी बाद 11. प्रथम आलाय बॉलिंग ट्रॅक वर. प्रथमला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर प्रशांत पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवर कल्पेश पाटील ही जोडी आपण पाहतोय. सचिन पाटील वर पूर्ण सांगोडेकरांचा विश्वास होता. विश्वासभंग झाला. आठवा पाटना फटका सुरेख आहे. दमदार फटका होता. क्षेत्ररक्षक होते ते. क्षेत्ररक्षण अप्रतिम. तिथे मात्र मिस्टेक. कल्पेश पाटीलला आपली विकेट सॅक्रिफाय करावी लागते. सेकंड विकेट डाऊन. उर्फ बाळू नवीन फलंदाज. यंगस्टर स्पार्क आहे श्री गणेश सांगोडे संघाचा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द स्टंप्स. फुलटॉस बॉल. तिथे मात्र गॅप आहे. जाईल का चेंडू गॅप मधना. एक पडली. दुसरीचा प्रयत्न. धावाची शक्यता. थ्रो काय जबरदस्त लाजवाब थ्रो फेकला तिथे. वाडेकर संघ पूर्ण तयारीत उतरलाय. चांगला खेळ करतो वाडेकर संघ. आज सांगोडे गावच्या मायभूमीवर सहर्ष स्वागत सर्व येणाऱ्या संघांचं. चांगली खेळपट्टी उपलब्ध करून दिली आहे आयोजकांच्या माध्यमातून. आणि याचं श्रेय मित्रांना जात आहे ते म्हणजे ग्रामस्थ मंडळ सांगोडे, नवतरुण मंडळी सांगोडे. त्यांच्या प्रयत्नाने क्रीडांगण आपण पाहतोय. त्यांच्या प्रयत्नांना पराकाष्ठा लाभली. खऱ्या अर्थाने त्यांनी खूप मोठी जबाबदारी स्वीकारली होती या क्रीडांगणासाठी. समोरच्या दिशेनं क्या बात आहे. आणि झेल देखील तितका सुरेख टिपला. निखिलचा खेळ समाप्त झाला. थर्ड विकेट आउट.
आहे. चांगला फटका खेळून काढला. समोरच्या दिशेने उडवला चेंडूला. चेंडू जसा बॅटच्या संपर्कात आला चेंडू सरळ निघून गेला सीमा पार. ID11 किरवली काय विचार आहे. डिसिजन आतापर्यंत आपण कळवला नाही. क्षेत्ररक्षण स्वीकारले. 3 षटकांचा सामना असेल. चेंडू सुंदर धावसंख्या झाली 19. 20 धावा. 4 चेंडू. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. चेक करतोय. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. आणि नवीन आता नियम लागू झाला टेनिस क्रिकेटमध्ये. आपण पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवर ज्या चेंडूवर आपण आक्षेप घेतलाय तो चेंडू आपण पडताळतो. आणि तो चेंडू जर खराब असला थ्रो असला तर मग त्या चेंडूला दंडित केलं जातं. आणि तो गोलंदाज मात्र या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. तर या अँगलने थोडंसं निर्णय देणं कठीण आहे. ऑनफिल्ड अंपायर आपण निर्णय द्या नाही तर आपल्याला थर्ड पंचांची मागणी करावी लागेल. साईड अँगल हवा आहे आपल्याला. फ्रंट अँगलनं आपल्याला डिसिजन समजणार नाही. एकतर आपल्याला तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल किंवा जो ऑनफिल्ड अंपायर असतील त्यांना डिसिजन द्यावा लागेल. चला तिसरे पंच आपण मैदानाच्या आतमध्ये जा लगेच. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत ऋतिक पाटील आता तिथे पोहोचतील. जा लवकर फास्ट जा. अंतिम चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा प्रथम. यावेळी यष्ट्यांचा वेद फर्निचर डिस्ट्रॉय. आणखी एक विकेट. प्रशांत पाटीलचा खेळ समाप्त झालाय. वीस धाबा दाफल काबर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 20 धाबा. अजून 12 चेंडू फेकायचे बाकी आहेत. गोलंदाज धीरज आलाय तिसऱ्या षटकामध्ये. दोन फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूने भरत पाटील
दुसऱ्या बाजूने नागेश पाटील. तिसरे षटक बॉलिंग ट्रॅक वर धीरज. चला फास्ट केला थोडस, स्पीडअप करा. वेळ जास्त घेत आहे वाडेकर संघ. ट्रॅकर फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे. चेंडू जाईल का बनभाव सीमा पार, आणि नक्कीच त्याचं उत्तर भरत पाटीलच्या बाट मधनं येतो आहे चौकार. चोवीस धावत अफलगावर, एक चेंडू 24. यावेळी देखील अलॉंग दी कार्पेट फटका सुरेख लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा एकवडल्या जातील का? नागेश पाटीलला विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. नवीन फलंदाज सिद्धेश पाटील, सिद्धू पाटील आहेत. सिद्धू पाटील म्हटल्यानंतर वाडेकर संघाच्या सिद्धू पाटीलची देखील आठवण येते. आडव्या पाटने तिथे खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही, वाईड इस लॉंगन वरना क्षेत्ररक्षक आला तिथे. 2 धाबा एकवडल्या. थँक्यू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा. यावेळी मात्र फटका सुरेख आहे, किती धावा मिळतील पाहूया. 4 धावा मिळतील. एकतीस धावा झाल्या दाफलकावर. अजूनही जिंकण्यासाठी बराच लांब लचक पल्ला पूर्ण करायचा आहे. फटका सुरेख आहे, शॉर्ट ऑफ पुलचा फटका, क्षेत्ररक्षक तैनात होते. क्षेत्ररक्षण चांगलं झालं इथे, झेल पकडू शकले नाही, परंतु आपल्या टीमसाठी धाबा वाचवल्या. वाडेकर संघ या मॅच मध्ये चांगली कामगिरी करतोय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी राहिली आहे, फलंदाजी देखील चांगली केली. स्ट्रायकिंग वर भरत पाटील आणि नवीन फलंदाज सिद्धेश पाटील आहेत. तिथं चेंडू, तिथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव एकवटली गेले इथे. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी श्री गणेश सांगोडे संघाला 31 धावांची गरज आहे. 6 चेंडू 31 ची गरज. आता मात्र समीकरण थोडस बिघडत आहे. 31 धावा म्हटल्यानंतर मागण्याचं लक्ष आहे. पाहायला गेलं तर अर्धा पल्ला पूर्ण केला आहे 18 चेंडू मध्ये, आणि 6 चेंडू मध्ये अर्धा पल्ला पूर्ण होईल का? आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सांगोडे संघाच्या समर्थकांच्या मनामध्ये. त्या प्रश्नाचं उत्तर देतील का भरत पाटील? सोबतीला सिद्धेश पाटील जुने जाणते खेळाडू आहेत, परंतु उशीर झालाय थोडासा. निराश केलं बॅटिंग मध्ये सचिन पाटील, कल्पेश पाटील असतील, पंकज पाटील, 3 फलंदाज बाद झाले.
त्यानंतर भरत पाटीलने थोडासा रोमांच या मॅचमध्ये आणला. नक्कीच षटकार आणि चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. परंतु चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. 31 धावा बनवायच्या 6 चेंडूमध्ये. ओव्हर द स्टंप्स पहिला चेंडू फुलटॉस, यावेळी मात्र टोल वसूल करता आला नाही. 5 चेंडू 31 धावांची गरज आहे. आज श्री गणेश सांगोडे संघाचा दिवस नाही नक्कीच, कारण ज्या पद्धतीचा श्री गणेश सांगोडे संघ आहे त्या पद्धतीचा खेळ त्यांचा राहिला नाही. विचार केला वाडेकर श्री संघाचा, त्यांचा खेळ अप्रतिम राहिला आहे. समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 4 चेंडू आणि 31 धावांची गरज. आउटसाइड एज लागली आहे की काय तिथे. नक्कीच फलंदाज स्वतः आपली विकेट आता मात्र सॅक्रिफाय करतोय. पहिल्या विकेट पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्ड करता आली नाही श्री गणेश सांगोडे संघाला. कारण जे पहिले फलंदाज होते त्यांना कुठेतरी चांगली बॅटिंग करायची होती आणि ती बॅटिंग झाली नाही. आता दोन्ही बंधुराजे विनायक पाटील आणि सिद्धेश्वर पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फटका सुरेख आहे. ताकद होती या फटक्यामध्ये आणि चेंडूला फेकून दिला. विनायक पाटीलचा क्लास पाहायला मिळतोय. षटकार येतोय. क्या बात आहे. लेजंड ऑफ सांगोडे बॅट मध्ये षटकार पाहायला मिळतोय. फटका देखील सुंदर आहे. गॅप मध्ये चेंडू किती धावा मिळतील. 1 धाव एक वडली. स्ट्रायकिंग एंडवर सिद्धेश पाटील आहेत. तिकडे क्लासिकल बॅटर म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं सांगोडे गावमध्ये, त्यांच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. या सिद्धेश पाटील काय करतील आता. दरम्यान फटका सुरेख होता, परंतु अशा रीतीने उत्तरार्ध देखील संपला मित्रांनो. या इनिंगचा आता मात्र खेळ संपला. इथे मात्र सामना जिंकला वाडेकर सी संघाच्या. खऱ्या अर्थाने गोलंदाजीचा जोराभरा सामना जिंकला गेला असं म्हणायला हरकत नाही. खूप खूप अभिनंदन वाडेकर संघ आणि श्री गणेश सांगोडे